इचलकरंजी महानगरपालिकेचा वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी पोटी प्रलंबित असलेला 1043 कोटी रुपयांचा परतावा तातडीने मिळावा यासाठी आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या मागणीनुसार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक 3 मार्च रोजी सकाळी 10 वाजता विधान भवनात बैठक होणार आहे। राज्यातील 26 महापालिकांना जीएसटी भरपाई अनुदान मिळत असले तरी 2022 मध्ये महापालिकेचा दर्जा मिळालेल्या इचलकरंजीला अद्याप हे अनुदान मिळालेले नाही। त्यामुळे विकास कामांसाठी निधी उपलब्ध होत नसल्याने आमदार आवाडे यांनी हा मुद्दा सातत्याने लावून धरला आहे। याच पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत संबंधित विभागीय अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार असून प्रलंबित 1043.56 कोटी रुपये मिळावेत यासाठी महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे।